मुळातच मी माझा परिवार सगळे संप्रदायाशी निगडीत असलेला परिवार आहे आणि मुळात शेतकरी परंपरा जी माझ्या घराण्यातली राहिलेली आहे. आज जर आपण पाहिलं तर भगवंताच्या बाबतीमध्ये जे भगवंताचं आपल्या बार्शीमधलं स्थान आहे, एकादश पंढरपूरला आणि बार्शीला मूळ विष्णूचा मूळ अवतार या ठिकाणी प्रकट झालेले आहेत भगवंत आणि ह्याच्यानंतर दशावतार झालेले आहेत. त्यामुळं निश्चितपणानं फार मोठं आपल्या हिंदू धर्मामधलं जे महत्व आहे आणि आपल्या देवदेवतांचं महत्व आहे ते भगवंताच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळं जगाच्या पाठीवरती एकमेव मंदिर हे आपल्या बार्शीमध्ये आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत मन प्रसन्न होतंय आणि शेवटी प्रत्येक भक्त हा आपल्या भगवंताला देवाकडे जो आराधना करतो तो सर्वांना या जगाला सर्व देशाला राज्याला आपल्या आपल्या भागाला सुखी समृद्ध ठेव ही प्रार्थना करतो आणि आपली जी भक्ती आपण भगवंताकडे करतो, श्रद्धा त्या ठिकाणी अर्पित करतो. निश्चितपणानं त्याला आशीर्वाद म्हणून भगवंत या ठिकाणी सगळ्या भक्ताच्या मदतीला धावून येतात. त्याचाच भाग म्हणून आज आपले भगवंत त्यांचे जे भक्त होते अमृषी राजा म्हणून त्यांच्या भक्तीची सगळी कहाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या भक्तासाठी धावून आलेले भगवंत आहेत आणि या ठिकाणी या बार्शीमध्ये प्रकट झालेले आणि ज्या ज्या भक्तांनी भक्ती केली त्यांना त्यांचा आशीर्वाद फार मोठ्या प्रमाणावर मिळाले. आपली श्रद्धा आहे, आपल्याला असा काय साक्षात्कार आला तुमची श्रद्धा वाढत गेली? मी माझ्या जीवनामध्ये कुठलीही सुरुवात करत असताना कुठलीही माझ्या जीवनामध्ये मी भगवंताच्या समोर नतमस्तक होतो त्यांच्या चरणी आणि मग माझ्या जीवनामधल्या कुठल्याही आयुष्यातले जे काय माझं जे असेल त्यांच्या चरणी अर्पण करूनच सुरुवात केलेली आहे. आणि आपण सगळेजणच पाहताय एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला मुलगा आज अत्यंत काबड कष्टानं भगवंताच्या आशीर्वादावरतीच आज या ठिकाणी बार्शी तालुक्याचा 2दा आमदार झाला. सामाजिक कार्यामध्ये एवढ्या सत्ता किंवा उद्योग व्यवसायामध्ये एवढी प्रगती होणं किंवा जे संस्कार मिळाले, सगळ्यात महत्वाचं सत्ता उद्योग व्यवसाय किंवा कुठला पैसा यापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय एक मन प्रसन्न राहते आणि समाधानी राहते माणूस या ठिकाणी आल्यानंतर. आणि भगवंताच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर सगळ्यात शेवटी माणसाला काय हवं असते ते कोणी कुठला जरी सत्ताधीश असेल किंवा अत्यंत पैसेवाला असेल त्याला वाटत असतं की माझ्या जीवनामध्ये समाधान असावं आणि मी समाधानी